कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल. झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले कामं काही संपत नाही आणि त्यामध्ये एक्स्ट्राची जी कामे असतात ते कधी करायची हा मात्र एक प्रश्नच पडतो. सकाळी मुलांच्या डब्यापासून ते रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत दिवस कधी जातो आपल्याला कळतसुद्धा नाही आणि त्यात आपल्यासाठी वेळ, आपल्या हॉबीज या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ मॅनेज करावा लागतो. आणि त्यामध्ये जर एक्स्ट्राची जी कामे असतात, एक्स्ट्राचं घर ऑर्गनाईज करणं, साफसफाई, तर हे कधी करायचं? चला तर मग आज मी तुमच्यासोबत याच छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणार आहेत, छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहेत, ज्या मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करते आणि माझ्या याच छोट्या छोट्या सवयींनी माझं घर मी नेहमी ऑर्गनाईज, स्वच्छ, क्लीन ठेवते. तुम्हालासुद्धा घरामधली जी कामे आहेत ती आटपून घर ऑर्गनाईज ठेवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मला तरी असं वाटतं की आपल्या प्रत्येक गृहिणीला घर डेकोरेट करायला आवडतं आणि स्पेशली किचन, कारण आपला जास्तीत जास्त टाईम हा किचनमध्ये जातो. सकाळी उठलं तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला किचनमध्ये बरीच अशी कामे असतात आणि आपल्याला शिवाय स्वयंपाक बनवायचा असतो. नवीन नवीन डिश जर बनवायची कुणाला आवड असेल तर ते सुद्धा आपण किचनमध्येच बनवतो आणि त्यामुळे आपल्याला जर किचन छान मस्त ऑर्गनाईज असेल तर आपल्याला तेवढा उत्साह येतो, काम करायला उत्साह येतो. आणि तसंच घरामध्ये जर प्रत्येक वस्तू नीट आणि क्लीन आणि ऑर्गनाईज असेल तर आपल्याला बघायलासुद्धा छान वाटतं आणि आपल्या मनालासुद्धा छान वाटतं आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे फिरत असते. आपण खूप प्रेमाने छान आपलं घर सजवलेलं असतं, पण काही दिवस गेले की काय होतं, सगळं घर आपल्याला अस्ताव्यस्त दिसायला लागतं आणि सगळ्या घरामधल्या ज्या वस्तू असतात त्या इकडे तिकडे आपल्याला दिसायला लागतात. जो एरिया आपण छान मस्त ऑर्गनाईज केलेला आहे, छान सजवलेला असतो, तर त्या एरियामध्ये आपण बाकीच्या वस्तूचा पसारा आणून ठेवतो. बाकीच्या वस्तू आपल्याला तिथे दिसायला लागतात. लहान मुले असतील तर हॉलमध्ये खेळण्यांचा पसारा, किचनमध्ये आपला पसारा आणि बेडरूममध्ये कपड्यांचा पसारा, असं सगळीकडे पसारा आपल्याला दिसायला लागतो. आणि मग काय होतं, आपल्याला इतकं मोठं वाटायला लागतं ते काम की आपण पुढे ते ढकलत जातो. आज करूया, उद्या करूया म्हणून टाळत जातो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की घर हे एका दिवसात कधीच खराब होत नाही आणि एका दिवसात ते स्वच्छसुद्धा होत नाही. आपल्याला जर खरंच घर स्वच्छ ठेवायचं असेल किंवा घर स्वच्छ ठेवायची आवड असेल तर खूप मोठे एफर्ट्स घ्यायची काहीच गरज नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपलं घर जे आहे ते नीट आणि क्लीन ऑर्गनाईज ठेवू शकतो. आपल्या जीवनातील छोट्या छोट्या सवयीच आपलं घर नेहमी ऑर्गनाईज ठेवतं. माझा ऑलमोस्ट स्वयंपाक बनवून झालेला होता आणि मला अद्विकला घ्यायला 1:30 वाजता जायचं होतं. त्याआधी माझ्याकडे वेळ होता, तर त्याच वेळेचा मी थोडाफार उपयोग केला. जसं की मी हॉलमधले जे हे 3 ड्रॉवर आहे, तर मधातल्या ड्रॉवरमध्ये मी अद्विकचे खेळणे ठेवते आणि तो फर्स्टवाला जो ड्रॉवर मी दाखवला त्याच्यामध्ये मी मेडिसिन्स ठेवत असते. मी छान मस्त तो मेडिसिनचा जो ड्रॉवर आहे तो ऑर्गनाईज करून ठेवलेला होता. बट होतं काय, कधी अद्विक खेळण्यामध्ये त्याच्यामध्ये एखादी वस्तू टाकून देतो किंवा कधी औषधीच एक्सपायर झालेली असतात, तर ते आपण तसेच राहू देतो, साठवून ठेवतो आणि कधी मग आपल्याला जेव्हा खरंच मेडिसिनची गरज असते तेव्हा बघतो तर आपल्याला ती एक्सपायर झालेली दिसतात. म्हणून मग मी एक दिवस काढत असते की ज्या दिवशी एक साधी आपली बास्केट घेते आणि असे छान, माझ्याकडे हे एक छोटीशी सोपली आहे, कारण घर तर माझं सगळं झाडून झालेलं होतं आणि जास्त त्याच्यामध्ये कचरा नव्हता, कारण या गोष्टी मी 15 दिवसातून एकदा करत असते किंवा महिन्यातून एकदा केला तरी चालतं. तर छान मस्त त्यातला जो काही छोटा मोठा कचरा होता तर तो छान सुपलीमध्ये भरून घेतला आणि पहिलं जे ड्रॉवर आहे ते पूर्ण ऑर्गनाईज करून घेतलं आणि ज्या अनावश्यक वस्तू आहे त्या काढून घेतल्या अशा बास्केटमध्ये. तर असे मी हॉलमधले 3ही पण जे ड्रॉवर आहे तर ते छान ऑर्गनाईज करून घेतले. त्यानंतर माझ्याकडे वेळ होता, मग मी बेडरूममध्ये आले आणि बेडरूममध्ये हा जो साईड टेबल आहे तर याला 2 ड्रॉवर आहे आणि या दोन्ही ड्रॉवरमध्ये फर्स्ट ड्रॉवरमध्ये मी मेडिसिन ठेवत असते, कारण आम्हाला बरं पडतं ते. रात्रीच्या वेळी जर अचानकपणे जर आपल्याला मेडिसिन लागली तर सगळ्या मेडिसिन मी याच्यामध्ये ठेवत असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की एक्सपायर झालेल्या मेडिसिन त्याच्यामध्ये जमा होतात किंवा आपण आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये आणून टाकतो आणि जर वीकमधून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं जर आपण केलं नाही तर त्याच्यामध्ये आणखी गोष्टी साठत जातात आणि जेव्हा मग तिथे सगळ्यात जास्त पसारा होतो तेव्हा आपल्याला ते डिक्लटर करणं खूप जास्त कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे अनावश्यक वस्तू आपण वरच्यावर काढून टाकल्या पाहिजे. आपण असं बरेचदा ठरवतो की एकाच दिवशी सगळं जे घर आहे ते क्लीन करून टाकूया, पण आपल्याला एवढा
वाढलेला पसारा दिसून आपली इच्छाच होत नाही आणि म्हणून या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचं घरसुद्धा नेहमी स्वच्छ आणि क्लीन राहील. तर ज्या दिवशी आपण क्लिनिंगचा दिवस ठरवतो त्या दिवशी सकाळी स्वयंपाक लवकर करून घ्यायचा. आता घरामध्ये जेवढे काही मेंबर असेल तर प्रत्येकाला आपापलं काम असतं आणि त्यांचं सर्वांचं काम अडतं ते म्हणजे स्वयंपाकासाठी. म्हणून स्वयंपाक पहिले आटपून घ्यायचा म्हणजे आपण बाकी कामे करायला निवांत मोकळे होतो. दुपारचा जो वेळ असतो तो क्लिनिंगसाठी ठेवायचा म्हणजे आपल्याला छान मस्त क्लिनिंग करता येते. जेव्हाही आपण क्लिनिंग करतो तेव्हा सगळाच पसारा एक वेळी नाही काढायचा. त्यामुळे काय होतं की आपल्यालासुद्धा काम करायचा कंटाळा येतो आणि आपलं कामसुद्धा पूर्णपणे होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला थकवासुद्धा येतो. आता मला आज स्वयंपाकाची काही एवढी गडबड नव्हती. माझ्या पोळ्या, भात वगैरे सगळं झालेलं होतं. फक्त भाजी बाकी होती. तर मी त्याचा कुकर लावलेला होता. तो होईपर्यंत मी हे सगळे कामे आटपत होती आणि घरामध्ये मी एकटीच होती कारण अद्विक हा स्कूलमध्ये गेलेला होता. त्यामुळे मला आज क्लिनिंग करायचं होतं म्हणून मी सकाळी पटापट सगळी जी कामे आहेत ते आटपून घेतली. घर छान मस्त क्लीन झाडलेलं होतं आणि माझीसुद्धा पूजा वगैरे पण झालेली होती. त्यानंतर मी या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या. यामुळे काय झालं की घर तर स्वच्छ होतं, घरामध्ये बाकी पसारा नव्हता आणि त्याच्यामुळे माझं मनसुद्धा शांत होतं. त्यामुळे तिथला जो पसारा आहे जिथला मला क्लीन करायचा आहे तेवढाच पसारा मी काढला आणि तेवढंच मी क्लीन करून ठेवलं. आपण जर सर्वच एकाच वेळी काढलं तर आपल्याला ते कंटाळवाणं वाटतं आणि घरामध्ये आपण छान छोटे छोटे जर असे प्लांट्स ठेवले तर ते ग्रीनरी बघूनसुद्धा आपल्याला छान फ्रेश फील होतं. म्हणून थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात करायची. आज होता शुक्रवार आणि आज मी क्लिनिंगचा दिवस ठरवलेला होता. अशा वरवरच्या गोष्टी मी क्लीन केलेल्या की ज्याच्यावर आपली नजर पडते. जसं की हा स्टडी टेबल, याच्यावरती बरेच असे अद्विकची पुस्तकं आणून ठेवली जातात तर ते मी जागच्या जागी ठेवते. त्यानंतर त्याचा जो ड्रॉवर आहे त्यामध्ये मी छान मोबाईलचे वगैरे जे बॉक्सेस आहे तर त्याला छान मी पेपर जो आहे तो रॅप केला. मिशोवरून मी बोलावलेला होता तो पेपर आणि छान मस्त छोटे छोटे ऑर्गनायझर बनवले. एकामध्ये सगळे पेन, एकामध्ये पेन्सिल आणि एकामध्ये शॉर्पनर असं मी छान ऑर्गनाईज करून ठेवलं आणि असं ऑर्गनाईज करून ठेवलं तर मुलांनाही ते दिसतं आणि मुलं इझिली ते घेऊ शकतात आणि शिवाय त्यांचं काम झाल्यानंतर ते बरोबर जे पेन्सिलचं ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये पेन्सिल, इरेझरचं ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये इरेझर, पेनाच्या ऑर्गनायझरमध्ये पेन असं ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे आपले गोंधळ उडत नाही आणि मुलांचासुद्धा गोंधळ उडत नाही. आता ही जी छोटी मोठी कामे आहे घरामधली तर ती सगळी आटोपली आणि तोपर्यंत माझा जो कुकर होता तर तोसुद्धा झालेला होता. छान मस्त दाल फ्राय बनवली आणि इथे माझा स्वयंपाकसुद्धा रेडी होता. आता इकडे दाल फ्राय होईपर्यंत छान मस्त गॅलरीमध्ये सकाळी मी मशीन लावलेली होती तर ते कपडेसुद्धा वाढलेले होते तर ते कपडे वगैरे छान काढून घेतले. म्हणजे सोबत जर आपण अशी कामे करत राहिलो तर आपली एकाच वेळी बरीच अशी कामे होतात आणि शिवाय आपणसुद्धा फ्रेश राहतो आणि आपल्यावरती असं जे कामाचं बर्डन आहे तर ते येत नाही आणि सोबत आपण आपल्या घरालासुद्धा ऑर्गनाईज ठेवू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सवयी आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय केल्या तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. बघा हे गुलाबाचं झाड, याला छान छोट्या छोट्या मस्त कडा आलेल्या होत्या आणि खूप जास्त आता याला समोर फुले पण येणार होती. मी तुमच्याशी नक्की शेअर करणार. तर हे जे झाड आहे गुलाबाचं तर हे मी मागच्या वर्षी नर्सरीमधून आणलेलं होतं. असं वाटलं होतं की समरमध्ये हे पूर्ण मरून जाणार बट आता त्याला छान छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त वातावरण आहे. त्यानंतर मस्त ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला. आधी भांडे वगैरे सगळे वॉश करून घेतले, ओटा छान क्लीन करून घेतला आणि तोपर्यंत अद्विकला घ्यायचीसुद्धा माझी वेट झालेली होती. चला तर मग आता व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.